पश्चिम आशियातील तणाव जैसे थे, वर्क फ्रॉम होम पद्धत स्वीकारा. तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आवाहन. पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक कोंडी 70 दिवसानंतरही कायम असल्यानं पंतप्रधानांचं आवाहन. तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाचा वापरही मर्यादित करण्याचं मोदींचं आवाहन. 1 वर्ष सोनं खरेदी करू नका. आयातीवर खर्च होणारं 6 लाख कोटींचं परकीय चलन वाचवण्यासाठी मदत करा. पंतप्रधान मोदींचं देशाला आवाहन. मोदींचे उपदेश म्हणजे सरकारच्या अपयशाचे पुरावे. राहुल गांधींची टीका तर देशासमोर एकच संकट, त्याचं नाव भाजप. अखिलेश यादवांचंही टीकास्त्र. नाशिक टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल. टीसीएस कंपनीतील वातावरण टॉक्सिक असल्याचा अहवालात उल्लेख. पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीचा राज्य सरकार आणि टीसीएसला निर्देश. टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरण. निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. न्यायालयीन कोठडीनं टीसीएस प्रकरणातील तपासाला नवं वळण. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीत वाढ. मतीन पटेल यांच्या घराला अतिक्रमणाची नोटीस. मतीन पटेल यांचं नगरसेवक पदही धोक्यात. अशोक खराचा ताबा आता ईडी घेणार. ईडीकडून कोर्टात अर्ज. न्यायालयानं ईडीचा अर्ज मंजूर केल्याची माहिती. एसआयटीकडून रुपाली चाकणकरांवर प्रश्नांचा भडीमार. खरातच्या फार्म हाऊसवर किती वेळा गेल्या, कोणत्या पूजा केल्या असे प्रश्न. खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबतही विचारणा. बीएमसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करा. शिक्षण समिती सदस्य ठोकळेंची शिक्षण समितीच्या बैठकीत मागणी. अंमलबजावणीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाला निर्देश. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात. जलाशयातला पाणीसाठा घटल्याने पालिका प्रशासनाचा निर्णय. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. आत्महत्यांच्या यादीत मुंबई देशात तिसरी. विवाहित पुरुषांच्या आत्महत्येचं प्रमाण 71% अधिक. कौटुंबिक ताण, बेरोजगारीमुळे आत्महत्येत वाढ. आसाममध्ये पुन्हा हिमंता बिस्व शर्मा सरकार. भाजपची एकहाती सत्ता आणली. उद्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार. मुख्यमंत्री विजय यांनी घेतली एम.के. स्टॅलिन यांची भेट. स्टॅलिन यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. विजय आणि स्टॅलिन भेटीनं राजकीय चर्चांना उधाण. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला 75 वर्ष पूर्ण. सोमनाथ मंदिर परिसरात वायुसेनेचा अभूतपूर्व एअर शो. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सोहळा.